त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध. मुंबई त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी एस.एम. देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांची कुंभमेळ्याच्या संदर्भात बैठक होती. या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी नाशिक येथून काही पत्रकार आले होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना टोल शुल्क भरावे लागत असताना आम्ही पत्रकार असून बातमी कव्हर करण्यासाठी आलो आहोत असे सांगूनही टोलवरील कर्मचाऱ्यांनी ऐकून घेतले नाही. पत्रकार वरिष्ठांशी संपर्क साधत असतानाच वसुली करणाऱ्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीमध्ये झी 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजणे, अभिजित सोनवणे आणि इतर 2 पत्रकार जखमी झाले असून एका पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी पूर्वानुभवानुसार कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याने मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून हल्लेखोरांना अद्दल घडेल अशी कारवाई करावी अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे. हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला असला तरी 7 वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे तातडीने नोटिफिकेशन काढून हा कायदा अंमलात आणावा अशी मागणी देशमुख यांनी केली. या निषेध पत्रकावर अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, किरण नाईक, शरद पाबळे, शिवराज काटकर, सुरेश नाईकवाडे, मनसूरभाई शेख तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.